हाय गाइज, वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स. आणि मी रेडी झाली आहे, मी निघते आता आणि तुम्हाला ऑन द वेज भेटते. सीड्या पायऱ्या उतरतोय. सोनल झाली छान. आम्हाला ह्या पायऱ्यात उतरतानाच एवढं दुखतं आणि आमचे डॅड चढून येतात रोज चढताना पण चढून जातात, उतरताना पण स्टेअर्सने जातात. लिफ्टने युजच नाही करत. पप्पा बोलतात चांगलं म्हणजे एक्सरसाइज होते, तुम्ही पण करत जा. हार्टसाठी चांगलं असतं वॉकिंग, म्हणून ते नाईस. आमचे पप्पा ग्रेटच आहे. मी आता मी चाललो. तर गाईज आम्ही पोचलेलो आहोत आणि आज आम्ही माझा बर्थडे सेलिब्रेट करतोय. सरप्राईज, ते पण एवढं ब्लाइंड फोल्ड वगैरे आणलंय. तुमच्या पेजचं नाव काय? माइलस्टोन मेमरीज. तर नक्की इंस्टाग्रामला त्यांच्या फॉलो करा. आणि आम्ही तर इथे आज शूट करायला चालू आहे, बट इथे आल्यानंतर खूप आवडलं. मस्त आहे, मस्त डेकोरेशन इतकं छान आहे. त्यासोबतच वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर करायला खूप इथे एवढा वन रूम मध्ये पण त्यांनी इतकं एस्थेटिक असे बसून म्हणजे छान छान एस्थेटिक कॉर्नर तिथे पण आहे. फोटोज साठी पण खूप छान आहे, छान आहे. एंट्री साठी पण आता ते बबल्स आले, मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवेन. आता एंट्री आमची फॉग एंट्री तर व्हिडिओसाठी, तर ते पण आम्ही जे आमचं उभी रील असेल ते पण आम्ही ह्या व्हिडिओला अटॅच. त्यासोबतच हे पण आहे एव्ही. हा, इथे ते आता मी साऊंड बंद केलं नाही, आता आम्हाला कॉपीराईट्स लागतील. मला हे हवं होतं तुझ्या बर्थडेच्या वेळेला, पण ते पॉसिबल नव्हतं तिथे. गाईज बघू शकता, असं उभं राहायला इथे मस्त बबल्स येतात. वाव, किती भारी वाटतं. के पॉज आम्ही केलं तर साऊंड नको यायला म्हणून. मस्त वाटतं ना ते, बबल्स येतात ते मस्त वाटतं. पूर्ण छान लोकेशन आहे. तुम्हाला पण जर तुम्हाला ॲनिव्हर्सरीज, बर्थडे, प्रपोजल्स काही इव्हेंट करायचे असतील, सरप्राईज द्यायचं असेल तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. आणि आता आम्ही निघतो, आमचं शूट झालेलं आहे. गाईज तुम्हाला माहिती आहे का मी आज जुगाड काय केला आउटफिटचा? अजून सोनलचा वन पीस आहे ना, वन पीस जो बर्थडेला तिने वेअर केलेला. इफ यू नो यू नो. कुठल्या बर्थडेला? लास्ट इयर. लास्ट कसं आहे? बापरे, तो वन पीस आम्ही टॉप बनवून घाललाय. तेव्हा आपण टॅटू पण काढलेला. मॉलला घेऊन गेले. येस, मी तुला असं हे करत होते. तर आता चला बघू, आम्हाला वेळ मिळाला. त्या बर्थडेला पण मी 2 ड्रेस घातलेले. तू दोन्ही पण ड्रेस पडून आता तिने टॉप म्हणून मी वेअर केला, कारण की तो खूपच शॉर्ट होता. तो पण मला घालायचा. आय लव्ह दिस कलर ऍक्च्युली. हा न्यू मी मधून घेतलेला आहे, सो आय लव्ह दिस कलर. एनिवेज आता आम्ही जातो, बघतो वेळ मिळाला तर लुक स्टुडिओला जायचंय, तर तिथे जाऊन आम्ही आलेलो आता लुक स्टुडिओला. मेरा हेयर कभी करना है, कभी करेंगे. आम्ही आलो, आयब्रो करून जाते मस्त. मी काय एवढे बॉबकट करू का गाईस, असे छोटेसे केस? हे कसं वाटते? मग तुला घरी नाही घेणार असे असे एवढेसे काही करू का? करू शकतेस ना, एवढे नाही तर थोडे तरी कमी. नाही करायचे तर एकदम करायचे, नाही तर मोठेच राहू दे. बघू आता आम्ही काय करतोय. आता तर आम्ही फक्त आयब्रोज करायला आले केले, आणि नेक्स्ट टाइम बघू मी हेअरचं काय करतो तुम्हाला सांगेन. चारी बाजूनी जेव्हा आले ना तेव्हा हे असं होऊन जातं. आता किती ब्लॉक झाले. हे काय मधोमध अर्धवट, तिथून अर्ध बाकी, झालं डायरेक्ट अशी ट्रेन इथून. बाबा आम्ही इथे येऊ तेव्हा आम्हाला बघायला भेटू. आता आम्ही चाललो, आणि कुठे जायचं आता? मॅकडी. इथे आलो तर मॅकडीमध्ये जायलाच पाहिजे. वो हमारा क्या है, धर्म है. धर्मशास्त्र काय म्हणतात? यही हमारा शासन. हाँ.
आता आम्ही मॅगडीला आलो, पण त्यांचं काय ते आईजच बंद आहे, आईज नाही आहे. ते अर्धा एक तास लागेल, एवढा वेळ कोण थांबेल. म्हणून मी मग मस्त ऑर्डर केलेलं. मला आईस कॉफी आम्हाला पाहिजे होती, कोल्ड कॉफी तेच नाही आहे. मग फक्त चिकन नगेट्स घेतल्यात आता, मला रडायला येतंय. मला कारण बर्गर नाही खायचं होतं, आम्हाला पियायचंच होतं ॲक्च्युली. जेव्हा मी येते ना डिसाईड करून की मला आज हे ड्रिंक प्यायचं, तर तेव्हाच नाही मिळत. सॅड लाईफ. मग एवढं सगळं लोक लावून कशाला ठेवतात जर यांच्याकडे सगळं बंद असतं तर. गाईज हे आलं आहे आमचं फेवरेट चमचम. चमचमला आलो स्वीट्स घ्यायला. आता आम्ही इथे आलोय द्वारका. द्वारका आहे ना, काय आहे? ओ माय गॉड, मी विसरली कशी काय. आता इथून घेतोय बेंगॉली स्वीट्स. द्वारकाधीशला आलेलो, मी विसरून जाते जरा नाव. इथे इथे आलेलो, इथे आलेलो. आता आम्ही इथे आपली गाडीच्या इथे गाडी कशी काय भिजली आहे. आज सोनल नाही भिजली, आज मी भिजली. पूर्ण माझं स्लीव्स गेलं, कारण जीन्स तर बघा पूर्ण भिजली आहे. पूर्ण भिजली मी केस. आज दीदी भिजली. मला एकदम शिल्ड होता माझा. कोल्ड वेदरमध्ये आम्ही कोल्ड कॉफी बनवणार. घरी आली आता. जज नका करू, मी हाच टी शर्ट वेअर केलाय मी, कारण की कम्फर्टेबल आहे. आणि तुम्ही अशा टाईपची लिची बघितली आहे का? हे मला असं वाटतं कोणता तरी किडा आहे, किरा पण हा किडा नाही आहे, पावसाळ्यातला लिची आहे. किरा, पावसाळ्यातला. ट्राय करूया आपण. काय इंडियन नाही खायला भेटत ना फळं, म्हणून फॉरेनची फळं मागवतात. ते फॉरेन फ्रूट. सो दिस फ्रूट इज समथिंग लाईक दिस. असं आपल्याला कापून आतलं फ्रूट खायचं. दिस द फ्रूट. मी टेस्ट करते. सो गुड. मस्त आहे, खरंच मस्त. मला एकदा फ्रुट्स आवडतात. सगळंच आवडतं मला. किती गोड आहे पण ऑरेंज. संत्री पण आणलेत, ऑरेंजेस ते पण गोड आहेत. मस्त आहे फ्रूट. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बनवते तर यात टाकलाय कॉफी, साखर आणि दूध. कर ब्लेंड. कॉफी टाकले, नटेलाचे डब्यात ठेवले. नटेलाचे खूप डब्बे झालेत. ही रिअल कॉफी आहे. रिअल. टांडा, आमची कॉफी झालेली आहे. दिस इज माय. यम्मी. एकच नंबर. मॅगडीपेक्षा ही कॉफी बेस्ट आहे. ट्रू. कॉफी एकदम हे स्ट्रॉंग आहे. आम्ही ब्लॉग घ्यायला विसरलो. आज आपण ब्लॉग घेतोय. हाय बोला. एवढीसा आवाज नाही आहे यांचा. त्या आवाजात आता बोलले हाय. एवढंच आवाज नाही आहे. आता आज होता वेलकम डे. हे मम्मीचं सेलिब्रेशनचं होतं ना, त्याला आम्ही अजून जरा डेकोरेट केलं. आणि इथे आम्ही समोसा आणलेले. आम्ही विसरले ॲक्च्युली ब्लॉग करायला. आम्ही गेलेलो ते असेल ती आम्ही टाकू. तर मग आता आम्ही सगळे हे नाश्ता करतो. नाश्त्याचं टाइम, जेवण. इथून असं चालू केलं. फोर्स मिडल आहे. अजून फोर्स जास्त पाहिजे तर फास्ट करायचं. ओके. हाय गाईज. तर आज आम्ही बनवतोय पास्ता. आणि इथे पास्ता बनवायला घेतलेला आहे. व्हाईट सॉस पास्ता बनवणार आहे. व्हाईट सॉस पास्ता. आणि सोनलने इथे वेजीस कट केलेल्या आहेत. आणि इथे आम्ही मागवलेला आहे बेल्जियम वॅफल. जेव्हा ऑफर होती 100 रुपयाला भेटत होते. एक कोणत्या दिवशी होतं मला आठवत पण नाही. तर 16 का 18 ऑगस्ट 15 ऑगस्टला होतं. ऑगस्ट जुलै 15 जुलैला होतं वाटतं. तेव्हा नाही आम्ही ऑर्डर केलं 100 रुपये. कारण की इथे मोठी लाईन होती. तर आम्ही ऑर्डर केलं ते पण 4 मिनीवाले आहेत ना. हां. चला आता बघूया. आता आम्हाला पहिले आम्ही ओरडा first पडलेला time आहे.
मम्मीने आता मस्त आम्हाला ओरडा दिलाय कारण की आम्ही चॉकलेट भरपूर खातो. गोड गोड, क्रीम क्रीम, केक केक, हे खाऊन खाऊन पोटाची वाट लावून घेणार आहे असं बोलते. पण ठीक आहे, चला आता ह्यात हे आम्ही फर्स्ट टाइम मागवलंय, म्हणजे 4 आहे. खोलशील? फील करून दिलेत ना नशीब. कसं आहे बाबा, एकदम मिनीज आहेत हा, minis आहे. खूप मिनीज एकदम आहे. छोटे. रिअल वाला तर एवढं मोठं असतं यार, बघ ना किती मेनू आहे. खूपच मिनी आहे. जरा पकड हातात, खूपच मिनी आहे. फर्स्ट टाइम आम्ही बघितलं. सगळे काय आहेत फ्लेवर्स? नेकेड नटेल आहे, डार्क चॉकलेट आहे, व्हाईट बेल्जियम आहे डार्क चॉकलेट. आणि डार्क चॉकलेट आहे. तर आम्ही हे जरा हे थोडंसं खाऊन घेतो, मग पास्ता बनवायला जातो. एवढं छोटं की आमचं लगेच संपलंय. आता हे 2 राहिले, आता ते आम्ही 2च पास्ता राहिले. नंतर खाऊ. काय यार, एवढूशे पण खूप मला छोटे, तर- त्यापेक्षा मोठेवालेच मागवलेले चांगले आहेत. आम्ही तर पहिल्यांदा खाल्ले हे मिनी, मोठेच खाल्लेत. असे येतात मिनी, माहित नव्हतं. आता नेक्स्ट टाइम ना मागवू. ही आमची रेसिपी आहे आणि कसं तरी दिसतं इथे एवढं. आता झालं ते, तुम्हाला माहिती आहे ना, कांदा टाकल्यावर असं होतं. तर मग आता पहिले आम्ही कांदा सॉटे करून घेतलाय, ते शिजवून घेतले. आमच्याकडे शिमला मिर्च नाही आहे, तर म्हणून आम्ही कांदा आणि टोमॅटो मध्ये थांबवले आणि लसूण. दोन्ही. तर आता हे पहिले आम्ही काढून घेतो आणि त्यानंतर मग पास्ताचा सॉस बनवायला रेडी करतो. तर आता आपण यात पहिले बटर टाकतोय, मग काय जाणार आहे मैदा. मग मैदा 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 ही रेसिपी आहे बाय माझी केस केस करणार आहे काहीतरी न्यू लुक दिदी लवकरच, तर तुम्हाला दिसेलच. आता काय करणार आहे अजंता? मैदा, त्यानंतर पाणी, दूध. मैदा टाकलाय, ते गाढा व्हायला ना. जर तुम्हाला मैदा नसेल टाकायचं तर नका टाकू, डायरेक्ट दूध टाकलं तरी चालेल, है ना. बट ह्यानेच बाहेर जे बनवतो ते ह्यानेच बनवतात. व्हाईट सॉस, क्रीमी पास्ता असतो तो ह्यानेच बनवतो. ते दूध टाकलेलं आहे थोडं. आता आपण याच्यात ऑरिगॅनो टाकतोय, याने मस्त फ्लेवर येणार आहे. मम्मीला आम्ही सांगितलं हे घेऊन ये, तर मम्मीने आणलं फायनली. मग आता आम्ही अजून काय काय रेसिपी बनवू. चिली फ्लेक्स हा, हेच काय टाकलं ना, हेच हे बघ, हे देख कितना मस्त बन रहा है. दूध टाकायचं का हे, का चीज टाकायचं? चीज नंतर टाकायचं ना. आणि सॉटे केलेले वेजीस आपण ह्याच्यात टाकूया, शिजवलेले. जातोय पास्ता, मी हलकं थोडंसं मीठ पण टाकलं. मीठ पण टाकलेलं आहे. पास्ता जास्त नको टाकू, बस झालं एवढं. बघूया पाहिजे. आणि थोडंसं पाणी सुद्धा टाकलेलं आहे. ठीक आहे ना, ते पण टाकून देतो आता. ठीक आहे. चाप दाणे. फायनली आमचा पास्ता इथे रेडी आहे. लेट्स सी. व्हाईट सॉस पास्ता, चीजी पास्ता मस्त रेडी झाली आहे आपली पास्ता. आणि मी मस्त हवा पण सुटली आहे. टेस्ट करते. मस्त आहे ना, मस्त आहे. चला ती बघा तुम्हाला दाखवायसाठी प्लेट, आणि ही या प्लेटमध्ये खाणार रियालिटी मी. मस्त.